ह्या पानांना एक मस्त असा सुगंध असतो, वेगळाच सुगंध असतो. तर मस्त असा सुगंध सुटलाय बघा, तुम्ही पण करून बघा. हा बघा आता हसतोय बघा. जा तू आंघोळीला, तो गरम पाणी घे आणि आंघोळ करून दे जा. त्यामुळे सायकल म्हटलं का आम्हाला धडकी भरते. अशा 4-5 जाळ्या असतात नंबर वाईज. झाली मस्ती करून शेरू. बघ किती लबाड आहे ना. मस्ती करून मला बघितल्या बरोबर गप्प उभा राहिला. आणि मगाशी मी चूल पेटवत होती ना, हा येऊन येऊन मागे माझी कळ काढवता. हा 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 लुच्चा आहे ना. हा हा लुच्चा. फक्त झोपेल ना तेवढा तो शांत असतो, नाहीतर पूर्ण दिवस त्याचं चालू असतं. आता पण मार देणार शेरू, मार देणार बघ. वाघ्या आमचा एकदम गुड बॉय आहे. तो वाघ्या बघ कसा, वाघ्या बघ कसा तो मस्ती करतो. तू काय एवढे मस्ती करतो हा बघा. हां आता परत अशी एक फटका देईन ना एक. चल बाय माझं काम आहे. बस खाली जा, तिथे गाई कर जा. जा वाघ्याच्या बरोबर, तुला खाऊ नाही देणार मी. जा तिकडे गाई कर जा. जा गाई कर तिथे. चला कपडे बघा सुकतात आमचे. किचनचं जरा बाकी आहे. चहा बनवून झाला आहे, मग अशीच पिऊन पण झालं आहे. पाऊस आत्ता असं जरा थांबला आहे. आज ना मला ही चहाची पात लावायची. ह्या चहाच्या बाबतीबद्दल ना थोडंसं मी तुम्हाला सांगेन नंतरला, जेव्हा लावायला घेईन ना तेव्हा सांगेन काय गोष्ट आहे ह्या चहाच्या पातीची. आणि बाहेरचं वातावरण दाखवते. चूल की नाही आत्ताच पेटवली. आणि हे बघा, हे असे सगळे कपडे लटकलेले आहेत. हे सर्व पायपुसणी वगैरे असतं तर ते आहे सगळं. आणि ते बघा कुणालचे बाबा, त्यांचं निरीक्षण चालू आहे जे रोज असतं. त्यांना म्हटलं माझं पण बियाणं रुजलं आहे का जरा बघून या. आज का मी अजून घराच्या बाहेर गेलेली नाही आहे. खूप पाऊस पडत होता मगाशी. परत भिजायला होतं आणि भिजल्यानंतर परत ते चिपचिप होतं ना, मग काम करताना नकोसं वाटतं. हे बघा शेरू काय चाललं आहे. अशा ह्याच्यानं कारागिऱ्या चालू असतात. अजिबात तो शांतनं बसत नाही. छत्री बंद करू. त्याची पहिल्यांदा बघितलं छत्रीला घाबरत होता आणि आता बघा. ए ए ए ए ए मग तुला बाहेर नाही जायचंय. नाही जायचं बाहेर. पाऊस पडतोय. पाऊस पडतोय. बघा बघा बघा, असं 1 मिनिट पण तो शांतपणे बसू शकत नाही. असं त्याची वळवळ चालू असते शेरूची. चला 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 आपली कामं आहेत. हां चला चला. नाही वाटत. कुणाच्या बाबांचं पण तिकडे बघा काम चालू आहे, काहीतरी करतात ते. तुम्हाला भारंगी दाखवते. आपल्याला एका ताईंनी कमेंट केली होती की जवळून भारंगी दाखव. तर ही बघा, ही आपल्या आवारातली आलेली भारंगची भाजी. बघा कशी पानांचा रंग बघा, असं हिरवा आणि मध्ये मध्ये की नाही हलकासा गुलाबी रंग असतो पानांना. आणि ही जी कोवळी पानं असतात ना ती काढून त्याची भाजी केली जाते. आणि ह्या पानांना एक मस्त असा सुगंध असतो, वेगळाच सुगंध असतो. सुगंधावरून ही पानं की नाही पटकन ओळखता येतात. नाही तर अशाच प्रकारची ना भरपूर रान असतं ना, सेम टू सेम ह्याच पद्धतीचं पण आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही दाखवता कोण दिसलं तर. म्हणजे आपण ओळखताना मग चुकायला होतं, पण वासावरून पटकन ओळखता येतं. आणि अशी आपल्या आवारामध्ये भरपूर आहे आलेली भारंग बघा एकदम क्लोजअपमध्ये. तर आज मी चहाचा मसाला तयार करते. म्हटलं झटपट तुमच्याशी शेअर करते. आणि हे जे सर्व पदार्थ घेतलेले आहेत, म्हणजे वस्तू ज्या घेतलेल्या आहेत ना, त्या सर्व आवडीनुसार घेतलेल्या आहेत. काळी मिरी घेतलेली आहे. मला वाटतं एक 10-12 काळी मिरी आहेत. आणि लवंग बघा एकच घेतले, कारण लवंग जास्त आवडत नाही आम्हाला. हे चक्रीफूल असतं ना ते घेतलेलं आहे एक. दालचिनी,
सुंठ पावडर घेतले जवळजवळ 3 चमचे आहे आणि वेलचे घेतलेले आहे 2 चमचे. यात काही जणांना जर का बडीशेप आवडत असेल तर बडीशेप पण टाकू शकतं. तर बडीशेप आमच्याकडे आवडत नाही त्याच्यामुळे मी नाही टाकलेले. तर बघा हे असं सगळं साहित्य आता पटकन ना आपण मिक्सरमध्ये हे वाटून घेऊया. आणि बघा मसाला आपला तयार झाला आहे. आता वेलची असते ना ती बघा सालीसकट टाकलं ना त्याच्यामुळे थोडीशी जाडसर राहिलेलीच आहे. ती साल असते ना ती काय नाही चालून जाईल. आपल्याला घरातच वापरायचं आहे पुढे बाहेर हे करायचं आहे. तर मस्त असा सुगंध सुटला आहे बघा. तुम्ही पण करून बघा. पावसाळ्यासाठी बेस्ट. आता चहा बघा लागतो की नाही पावसाळ्यामध्ये सारखा सारखा. त्याच्यामुळे म्हटलं असं केलं तर बरं पडलं आपल्याला. म्हणजे तब्येतीसाठी पण चांगलं. प्लस आता हा मसाला आम्ही चहामध्ये टाकणार आणि तुळशीची पानं चहाची पात ते पण सर्व टाकतो. त्याच्यामुळे एकदम हेल्दी चहा औषधी चहा आपला तयार होतो आहे. तर आता हे काढणं काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. सकाळी सकाळी तुमचं स्वागत करते. तर सर्व काम घरातलं करायला घेतलं आहे. आज घरातलं काम भरपूर आहे. म्हणजे दळण वगैरे पण मला साफ करायचं आहे, पीठ दळायचं आहे आणि आता बघा मसाला चहाचा करून घेतला. म्हणजे छोटी छोटी कामं आहे ना भरपूर आहेत. तांदळाचं पीठ पण संपलं आहे. ते पण तांदूळ मला साफ करायचे पण ते घरामध्ये मी चक्कीवरती नाही दळत कारण पुऱ्या घरभर तांदळाचं पीठ होतं. एकदा मी दळून बघितलं होतं, डबल काम झालं माझं. त्याच्यामुळे नको म्हटलं आता बाहेर देते. तिकडे मार्केटमध्ये आहे ना चक्की तिकडे देते दळायला. तर चला सगळ्यात आधी गहू साफ करून घेते. काढून ठेवलेत आणि तुम्हाला ना हळद दाखवते. पहिला मी हळद रुजवली होती तेव्हा तुमचे शेअर केलं होतं. पण आता किती दिवस झाले, भरपूर दिवस झाले हळद लावून पण कोंब वगैरे काही फुटले नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं की माहिती नसल्यामुळे आम्ही अशा पद्धतीने रुजवली होती. चुकीची माहिती आम्हाला देण्यात आली यावेळी आणि त्या पद्धतीने केलं. पण आता समजलं आम्हाला त्याच्यामुळे काढलं. आता मी तुमच्या सर्वांच्या कमेंट आल्या की ताई अशा पद्धतीने नसते हळद रुजवायची. पण आधीच रुजून झाली होती त्याच्यामुळे कुठं बघूया आपण होते का. पण आता किती जवळ 15-16 जास्त दिवस होऊन गेले काही आलेलं नाही. त्याच्यामुळे आता काढले. मगाशी बघा तुम्हाला दाखवलं ना कुणालच्या बाबा काय काम करत होते. आणि हा बघा पाऊस आला. बघा इतका पाऊस पडतोय आणि हा कुणाल बघा हा पावसात भिजून ते रान साफ करतो. त्याला मी आता किती वेळा हाका मारला ऐकत नाही येते. मुद्दाम भिजतो बघा. ये कुणाल आजारी पडायला ये लवकर. म्हटलं हा पाऊस पडतोय हा घरात कसा आला नाही. ये लवकर नको बस झाला चल. आजारी पडलं तर केवढ्यावरती होईल. आंघोळ पण तो मला थंड पाण्याने करतो, अजिबात गरम पाणी घेत नाही. ये लवकर पटापट. आता हसतो या गाळ्यातल्या गाळ्यात. हां पावसामध्ये भिजायचे हौस आले तुला. पावसात भिजायचे हौस आले आणि आजारी पडला मग. आजारी कसं पडणार म्हणजे पावसाचं पाणी थंड असतं खूप. नाही आता गरम पाणी घे. रोज बघा चुलीवरती पाणी तापतं. तुम्ही पण बघता आपली चूल रोज पेटते. अजिबात तो मुलगा गरम पाणी घ्यायला मागत नाही बघा. कडुनिंबाचा पाला वगैरे टाकून आपण रोज पाणी तापवतो. त्याला ना लहानपणापासूनच गरम पाणी वगैरे आवडत नाही. पण आता वातावरण बघा एवढं थंड आहे की नाही. तुम्ही सांगा सर्वांनी. मी बाबा रोज सांगून थकते मी. मुलं मोठी झाली ना की ऐकत नाही ना आपलं. असं आहे ते. बदल पटकन घरात आहे चल. बघा पागोळी खाली नको कुणाला भिजू. ते असू दे ते होईल ते स्वच्छ. आणि 10 वेळा धुवून काय ते माती परत लागणारच आहे. काय धुवायचं असतं तर लवकर ये. मुद्दाम भिजू नको. बघा आता मुद्दाम तो आता पावसाखाली उभा राहून ते धुवायचं हे करतोय. हे लवकर आतो तर लवकर. हे बघा आपले गहू साफ करायचे
आणि हे बघा आपले हळदीचे कंद. आत्ताशी त्याला बघा कुठे कुठे मोड येतात आणि काय काय मला तर अजून काही रुजले पण नाही आहेत. आणि कुणाल जेव्हा पण इथे बाहेर होते काय काय करत होते ते पण वाटतं पावते आहे बघा, ते पण पावसात आहेत बघा, दिसतंय. वाफा तयार करतात हळद लावायला. पाऊस पडतोय हा. चला बस झाला, नंतरला करूया. तो कुणाल पण भिजला ना तिथे, तो पण पुरा भिजा होता बघ. हा बघ आता हसतोय बघा. जा तू आंघोळ, तो गरम पाणी घे ना, आंघोळ करून दे जा. नको थंड पाणी नको, खाली उभा करून ठेवते मग सुकेल ते. गरम पाणी घे, तापले पाणी जा. ऐकायचं बाळा, आत्याचा क्लास नाही आहे. आ कुठे आहे, कुठे आहे बटाटा? आलाय कंद असेल कंद. पण राहू दे आता, पावसामध्ये भिजून नको. काय आहे कंद आहे, बटाटा थोडी आहे काय. बटाट्यासारखा वाटतं ना एकदम. कंद आहे कंद आहे. फेकून देते कसले कसले माहिती ना, रानट हे असं आपल्याला तर माहिती पण नाही. बटाटा कसा जड असतो, हा एकदम हलका आहे स्पंजसारखा. बस झाला आता, राहू दे नंतरला. ऐकलं काय? ते इथे ना हळद लावतो कारण आहे ना त्या साईडला भरपूर पाणी ना सगळं पावसात जाऊन तुंबतंय. आणि ही जागा जरा सेफ आहे, म्हणजे तिथे पाणी वगैरे काही हे होत नाही, म्हणजे खराब नाही होणार. आणि चांगली मोठी पण जागा आहे, जरा ते करून घेते. राहू दे नंतरला करूया. आणि बऱ्याच आपल्याला झाडांच्या कटिंग पण करायच्यात. जास्वंदी आहे, गुलाब वगैरे आहे, पण ते पाऊस सतत चालून त्याच्यामुळे जरा राहिलं आहे. म्हणजे पाऊस जरा थांबला ना का नंतर करूया, बघूया आता 2-4 दिवसांमध्ये. राहू दे नंतर करू. हा नाही नाही पुरणार एवढी जागा. जागा होते पण ते खोदायला लागेल. जागा होईल एवढी, एवढा चौकोन भरपूर होईल. हां बस झालं. ते मिरचीच्या बियाणं कोण टाकलंय? हां मिरचीच्या बिया आपण टाकलेल्या अजून रुजल्या नाही आहेत रोपांसाठी. आता बघूया रुजतात का, नाही तर मग तयार रोपं आणायला लागतील लावायला. ते पण लावायचं बाकी आहे, पण ह्या पाऊस भरपूर आहे म्हणून सगळं राहिलं आहे ना. खराब होतं ना जास्त पाऊस असल्यावरती. नाही नाही, आणि जास्त पाऊस पण ते बियाणं पण खराब होऊन जातं. हां कुठे गेला वाग्या, कुठे गेलेला काय, कुठं गेलं कुठं गेलं कुठं गेलं हां कुठं गेलं कुठं. तर मगाशी बघा जे गहू साफ केले ना ते आता चक्कीमध्ये दळायचेत, पण लाईट गेले म्हणून जरा थांबले. सर्व तयारी ना मी करून ठेवले. आपल्याला कालच्या व्हिडिओमध्ये एका ताईंची कमेंट होती की ताई तुम्ही जेव्हा पीठ दळाल ना चक्कीमध्ये तर डिटेलमध्ये दाखवा म्हणून. तर पटकन तुम्हाला दाखवते. येऊ दे लाईटला, येऊ दे, पाऊस चालू आहे बाहेर. तर मगाशी तुम्हाला बघा म्हणाले मी कुणाला सुट्टी आहे आज, म्हणजे सुट्टीच आहे क्लासला त्याच्या, पण त्याच्या मित्राचा फोन आला म्हणून पुन्हा एवढा लांब तळ्यात चालत गेलेला आहे. कालच्याच व्हिडिओमध्ये अजून मला कमेंट होत्या. आता मी म्हणजे त्यांना रिप्लाय दिला होता की तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व सांगते म्हणून. मला वाटतं ह्याच्या आधी पण बऱ्याच वेळा त्या कमेंट्स आलेल्या आहेत की कुणाला तुम्ही क्लासला जायला सायकल घ्या म्हणून. म्हणजे आता इतके दिवस मी कधी सांगितलं नाही, पण त्याला पण काही कारणं आहेत म्हणून आम्ही सायकल त्याला घेऊन दिलेली नाही आहे. मागे इथं तसा विचार पण केला की सायकल त्याला घेऊया. आम्ही कणकवलीला पण गेलो होतो बघा, आणि तुमचे शेअर पण केलेलं आहे. झालं होतं सगळं फायनल झालं होतं. आणि नंतरला मग काय झालं, एक दिवस कुणालचे बाबा आणि आम्ही तळ्यात चाललो होतो गाडीने. आणि काय झालं, अचानक समोरून एस टी, इथे कसे वळणावळणाचे रस्ते आहेत, आणि समोरून अचानक एस टी आली हॉर्न न वाजवता. म्हणजे गाड्या जरी इथे वळणावळणावरती आलं ना तरी हॉर्न वगैरे काही वाजवलं जात नाही. बाईक आहेत सेम तशीच परिस्थिती आहे. तर नशीब कुणालच्या बाबांनी पटकन ब्रेक दाबला म्हणून ते बोलतात अपघात टळला. आणि तेव्हा फक्त आम्ही दोघंच जण होतो, त्याच्यामुळे एक भीती असते ना मनामध्ये, ती भीती आमच्या मनामध्ये कायम राहिलेली आहे. कुणालच्या बाबा म्हणलं की नको त्याला आपण सायकल नाही द्यायची म्हणून. आणि हे सगळं झालं ना ते आम्ही कुणाला काही सांगितलेलं नाही, म्हणजे अजून पण त्याला नाही माहिती. त्याच्यानंतर मग काही दिवसांनी, म्हणजे समजा ना एक 7-8 दिवसानंतर ची गोष्ट आहे ही. म्हणजे लॅपटॉप घ्यायच्या आधी
तो समोरून आम्हाला म्हणाला की आई मला सायकल नका घेऊ, मला लॅपटॉप हवा अभ्यासासाठी, तो तेवढा घेऊन द्या म्हणून. आणि त्याच्यानंतर आपण त्याला लॅपटॉप बघा खरेदी करून दिलेलं आहे, थोडे थोडे पैसे असे जमा करून. तर ही सर्व स्टोरी आहे. त्याच्यामुळे सायकल म्हटलं का आम्हाला धडकी भरते की तो चालत जातो ना, ती चांगली गोष्ट आहे. भले लांब पडतं पण तेवढं त्याची एक्सरसाइज पण होते. अजून एक गोष्ट मी शेअर करते, इतक्या लांब तो चालत जातो ना, ह्याचं आम्हाला पण खूप नवल वाटतं. म्हणजे जायला 6 किलोमीटर, यायला 6 किलोमीटर, 12 किलोमीटर आहे ना अंतर आपल्या इकडचं. लहान असताना कुणाल 3रीला असेपर्यंत त्याला मी कडेवर घेऊन शाळेत सोडायला जायची. इतका तो कमजोर होता आणि चालताना धडपडायचा. म्हणजे थोडं चाललं ना की लगेच तो धडपडून खाली पडायचा, असा तो वीक होता तब्येतीने. आणि तोच मुलगा आज 12 किलोमीटर अंतर पार करतोय आणि जाऊन येऊन मस्त अगदी आनंदाने, कुठेही कुरबूर नसते, कुठेही काही नाही काही नाही. एवढंच आम्हाला सांगितलं होतं की मला सायकल नको आहे, मला लॅपटॉप तेवढा घेऊन जा अभ्यासासाठी. आणि ती त्याची इच्छा पूर्ण झालेली, त्याच्यामुळे तो पण खुश आहे आता. आता अजिबात त्याची इच्छा नाही आहे की सायकल हवी आहे किंवा काही, असं काही नाही आहे. एस टी आहे, आता 9ची बघा एस टी आहे, पण त्याला एस टीचा प्रवास आवडत नाही. म्हणजे उलटीसारखं बघा होतं, एखाद्याला नसते सवय त्याच्यामुळे. आणि लहानपणापासून त्याला गाडीची सवय आहे, त्याच्यामुळे बस एस टीवर त्याला अजिबात जमत नाही, त्याला वॉमिटिंगसारखं होतं. त्याच्यामुळे मुंबईला पण काही जाणं येणं झालं, म्हणजे कुठे बाहेर पण जायचं असलं ना की त्याला एस टी त्याला अजिबात जमत नाही. किंवा लक्झरी बघा प्रायव्हेट बस असतात त्या पण त्याला जमत नाही, लगेच त्याला वॉमिटिंगचं वगैरे चालू होतं. त्याच्यामुळे म्हणजे सेम माझ्यासारखंच आहे, मला पण असंच होतं. म्हणजे प्रवास करायचं म्हटलं का होतं ना, गाडी किंवा पाय हेच चांगलं आहे. ह्या सर्व गोष्टी आहेत. आता सगळ्याच गोष्टी कशा आपण सांगू शकत नाही, पण जेव्हा भरपूर अशा कमेंट्स येतात ना, तेव्हा आम्हाला पण असं वाटतं की नाही, ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचायला पाहिजे. बघा हे मी वायर ना इथे लावून घेतलेली आहे. आणि हा जो आहे तो चक्कीचा वरचा भाग, ज्यात इथे गहू टाकायचे, त्याला असा डोर असतो. नंतर इथे जाळी असते, अशा 4-5 जाळ्या असतात, नंबर वाईज असतात, 1-2 नंबर असे लिहिलेले असतात. आता ही 1 नंबर जाळी आहे, म्हणजे एकदम बारीक पीठ दळून येतं. अशी इथे 1 मिनटं, अशी इथे लावायची. आणि नंतरला लावून झाल्यावर हे जे आहे ना झाकण, त्याचं बंद करायचं, हे लॉक होऊन जातं. मग नंतर हा डब्बा आहे, पीठ ह्याच्यामध्ये पडतं दळून. आणि त्या डब्याला अशी एक रिंग असते, आणि ही जी तुम्हाला कापडी कॅप दिसते ना, ही रिंगच्या खाली ही कॅप अशी लावायची, त्याला इलास्टिक असतं बघा. आणि हा वरचा भाग आहे ना, तो ह्या भागाला लावायचा. मी जरा लावून घेते. ही बघा, ही अशा पद्धतीने कॅप आहे ना वरती लावून घेतलं, त्याच्यामुळे काय होतं, हे फिट्ट बसतं आणि मग पीठ सगळं ह्या डब्यामध्ये जमा राहतं, म्हणजे बाहेर येत नाही मग. आणि साईडला बघा अशी जाळी दिलेली आहे, ह्या जाळीतून एअर पास होण्यासाठी ही जाळी आहे. मागच्या साईडला पण एक जाळी असते. चक्की चालू केल्यानंतर एअरबरोबर आहे ना, पीठही थोड्याफार प्रमाणामध्ये बाहेर जातंच. त्याच्यामुळे हा छोटासा केलेला जुगाड, हे असं इथं सूप लावून ठेवलं आहे ह्या इथे. आणि इथे बघा मी अशी ही परात लावून ठेवलेली आहे. आता दरवाजा अजून उघडा आहे म्हणून हे बघा. आता इथे आतल्या साईडने मी काय करणार, एखादा कागद दोन्ही साईडला अशा लावून ठेवणार, म्हणजे काही जास्त प्रमाणामध्ये मग पीठ आहे ना बाहेर जात नाही, आणि मग पुऱ्या घरभर आपल्याला असं होत नाही पीठ. त्याच्यामुळे हा केलेला जुगाड. आता हे आपण असं बंद करायचं. हा दरवाजा जोपर्यंत लॉक होत नाही तोपर्यंत चक्की चालू होत नाही. लाईटीची वाट बघूया, लाईट काय अजून आलेली नाही आहे. तर चक्की ना आपण आता चालू करूया. लाईट ना आलेली आहे, आणि चक्की जेव्हा चालू होते तेव्हा म्युझिक वाजते. पीठ आपलं दळून झालं चक्कीमध्ये, बंद केले मी चक्की. आणि सगळे गहू संपले ना का आपोआप म्युझिक वाजते. म्हणजे पीठ दळून झालं का म्युझिक वाजते, मग आपल्याला माहिती पडतं की काम आपलं झालेलं आहे. आता साफसफाई आली. आता कोणती पण वस्तू म्हणाल साफसफाई ठेवावीच लागते. जसं की आपण फ्रीज साफ करतो, वॉशिंग मशीन आहे, मिक्सर आहे, तसंच चक्कीचं पण आहे. हे बघा, असं पीठ दळून झाल्यानंतर साफसफाई ठेवावीच लागते. पण चक्कीबद्दल एक गोष्ट मी तुम्हाला खास आवर्जून सांगेन, तुम्ही कितीही साफ केलं ना, कितीही तुम्ही स्वच्छ करून ठेवा, पण थोडी पण इकडे तिकडे झाली, म्हणजे हलवाहलव केली तर कुठे ना कुठे ते पीठ दळलेलं असतं, ते त्या चक्कीमध्ये पडतंच. पण आपली वस्तू आहे घरातली, ती स्वच्छ ठेवावीच लागते.
आता हे बघा, मी थोडासा जुगाड केला होता म्हणून इतकं काही पीठ बघा दिसत नाही आहे पडलेलं. कुठे गेला दरवाजा? हे बघा या साईडला पण बघा. नाहीतर जर का अशा काही वस्तू नसत्या लावल्या तर असं पूर्ण सगळीकडे पीठ पीठ पसरतं. त्याच्यामुळे असं करायचं, मग काही नाही. आणि हा थोडंसं पीठ बघा मी सगळं ना डोअरचं ना चिपकलं तसं काढलं आणि थोडंसं खाली सांडलं. जास्त असं काही पीठ पीठ नाही आता उडत. जेव्हा मला माहिती नव्हतं ना त्यावेळेस असं भरपूर घरभर सगळं पीठ व्हायचं, पण आता ह्या सगळ्या गोष्टी करते त्याच्यामुळे आता फारसं असं काही होत नाही. चला आता हे सगळं पीठ जरा काढून घेते, साफसफाई करते चक्कीची. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आता इथेच संपवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.